सुतार काकांचं आगमन झालेलं. हा चल पुढे पुढे इसर नको ठेव. 10 वाजेपर्यंत कोण थांबतो इतक्या वेळ. बोला श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो, कसे काय बरे आहात? मग सगळे मजेत. तर मंडळींनो खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय. तर म्हणजे आम्ही आज जातो रत्नागिरीत गणपतीपुळ्यासाठी. तर पाठीमागे सुजल बघताय, तो सुजला आणि बाकी विशाला, तुषारा, शैलेशा आणि आमचं सुतार काका आहोत. तर आम्ही पहिले पुढे जातो. तू तरी जागा अडवची आठ आणि तेसून ट्रेनमध्ये बसून रत्नागिरी उतरतो. पुढलो प्रवास तुमका दाखव येतलं. तर आता पहिले आम्ही जाऊ सुटलो. तर जाऊया बघूया पुढे काय कसं विषय आहे तुमका दाखव. मंडळी पोचलोय बघा स्टेशनवरती. तू तरी लागलेली असता. आत्ता फोन केला विशाल इल्लोला आणि आता 2 सगळा खाऊ कितक्या काय माय आणलं. पाणी बॉटल, थंडा पाणी बॉटल. 2 माणूस इल्लेले आहोत. अजून काय दमलं तुमका सांगले. मत्सून ये म्हणा मरे, मत्सून सांग. हा इल्लेले असत. आता जर यो चरवलो सुतार काका यो चरवलो. अजून गाडीला येता तो सुतार काकांचं आगमन झालेलं. हा चल पुढे पुढे इसर नको ठेव. शोधित राहती या. अशा प्रकारे सुतार काका इल्लेले आहोत. लेट पण थेट 10 मिनिटं असताना इले. 10 मिनिटं असताना हवला बरोबर. कोकण आपला स्वर्गचे ओनर इथे आलेले आहेत. मी कोकणी सुजल सावंत. तर मंडळी ट्रेन सुटलेली आहे बघा. टाटा सावंतवाडी. लवकर भेटूया उद्या. इकडे माझाची बॉटल फोडलेली आहे. मस्तपैकी चप्पल काढायचं आणि बसायचा मस्तपैकी. मंडळी कुठं इलेला गर्दी बघा लोकांची. गर्दी बो होईद ह्या डब्यात मरे साडे सराक मरे. योगी योगत थैस बसतो. गर्दी लोकांनी घेतली. योगी योगत बसतो रे बघ. एक बसाने बघलं. कणकवली इल्लला आमच्या इकडे शाया हत्ते राहता. शाया हत्तीचा व्हिडिओ बघित असाल तर आम्ही कणकवलीत पोचलो. हे शाया हत्ते व्हिडिओ बघता. तुमच्या कणकवलीत पोचलो आम्ही. तुमचं फोन इल्लो तर आम्ही घरात येतलो असतो, पण फोन काही योग नाही. वाट बघून आता कुर्ले धरू येतो आम्ही पावसात तुमच्याकडे. आता कुर्ले धरू येतो. फोन करा नक्की. तर मंडळी पोचला. विलवड्याच्या पुढे इली गाडी. भोगदे दिलेले अजून आमका 160 किलोमीटर म्हणजे अजून जाऊचा पुढे. विलवड्यात पोचली आणि बघा हे झोपले पण. हे बघा सुतार काका जागे आहोत. तुषारान बघाडे काय केल्यानंतर निजानात दिल्या आणि हे अण्णा आडे निघले. आम्ही 3 जण जागे आहोत. सुतार काका, मी आणि सुजय. साइड में चल ये रे चला अशा प्रकारे उतरलो. पोचलो. प्लॅटफॉर्म शोधू आहे आमका जागा. पोचलो रत्नागिरी स्टेशनला मस्तपैकी. तरी लेट झाली गाडी. 12 वाजत दिले. घेतली मंडळी. आम्ही आता रेस्ट रूम शोधतो आराम करूच्या आठी. कारण आमका हैसरत राहायचा आणि हैसून डायरेक्ट उद्या सकाळी निघायचा बस नाही. त्याच्यासाठी बघतोय सर काय शोधतो मिळता काय. तर मंडळी आम्ही आता ना त्या काकींका विचारलो. इथे जे काकी होते त्यांना, तर ते आमका बोलले की इथून सरळ जायचं. तिथे लास्टला असं म्हणून सांगल्याने. तर म्हणजे आम्ही सर विचारला सर जे वेटिंग रूम हा थंयसर आम्ही विचारला की ते आमका बोलले की प्रत्येकाचे 10-10 रुपये लागतले. आम्ही थांबतो सकाळी 5 वाजेपर्यंत. आमका प्रत्येकाचे 10-10 रुपये बोलले. ठीक आहे जेवण येतो. आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जरा झोपतो वगैरे. कारण आम्ही चादर वगैरे सगळा घेऊन येलेलो असतो. त्याच्यामुळे आम्ही झोपतो. कारण एवढ्या रात्रीची रूम जर घेतली तर पैसे आमका खूप सांगत होते. 3000 रुपये सांगत होते.
6 जणांसाठी. म्हणून आम्ही म्हटलं इथे रेल्वे स्टेशन असल्यामुळे ऐसरत असताना वेटिंग रूम वगैरे आराम करूच्यासाठी, तर म्हटलं इथेच आराम करूचा. आणि म्हटलं इथूनच सकाळी गाडी वगैरे पकडून जाऊचा. तर आता पहिलं बाहेर जातो, नाश्ता वगैरे काय जेवण वगैरे बघतो. काय काय हंगा थोडंसं आहे अँका हे फ्री मध्ये सर सर म्हणजे बस आहे का जी आमका सकाळी डेपो. अरे तर दरवाजे बिरोज ही वस्तेक नाही हा, ही वसाडी पडलेली हा, ही वसाडी पडलेली बस हा, ही नाही हा खया कोळावले. तर म्हणजे आम्ही हॉटेल कस्तुरी मध्ये येलो. सर व्हेज नॉनव्हेज मिळतात, आम्ही व्हेजचे येतलो. शनिवार पण ना 12 वाजले आणि आमका जाऊचा उद्या आजच सकाळी गणपतीसाठी, त्यामुळे आम्ही व्हेजच येतलो. टेबला खुर्ची लायता बाबलो घेऊन टेबला खुर्ची लायता. व्हेज राईसची आम्ही ऑर्डर दिलेली आहे. व्हेज राईस हो बसते ना मी सर का जागा. ठीक आहे. मस्त आहे म्हणजे टेस्ट एक नंबर. बघा ना तुझी टेस्ट कशी आहे तुझ्या हाऊ बिझी आहे ऐकणार नाही बघा. तर आता झाला, आता जाऊन स्टेशनला जाऊन झोपा जरा आराम करू. 1, 2, 1, 3, 3 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीवर डबे या क्रमांकावर आहेत. सकाळ झालेली आहे, झोपेल उठलो. अनारची डबा क्रमांक 1, दुसरा अनारची डबा क्रमांक 2, तिसरा L5, चौथा L4, पाचवा L3, सहावा L2, सातवा रात्रभर कशी अशी काढली. नववा B2, स्वतःला काकावं अशी झोपलेलं. अकरावा A2, बारावा A1, तेरावा अनारची डबा क्रमांक 3, 14वा अनारची डबा क्रमांक 4, 15वा अनार 16वा कृपया रात्रभर यांना आवाजात झोपत दिले. रात्र चालू होता, झोपले. गाड़ी नंबर 1, 2, 1, 3, 3 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मैंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस इस गाड़ी का डिपो की लगात है RRM1 पहला अनारक्षित डिब्बा क्रमांक चला रे उठा. दूसरा अनारक्षित डिब्बा उठा उठा चला. तीसरा शयनयान 5, चौथा शयनयान 4, पांचवा शयनयान 3, चला उठा जाऊचा, गाडी पकडीची आहे, चला. सातवा शयनयान 1, रात्रभर ऐसरच होते. म्हणजे आमका तरी आतमध्ये झोपाक गावला, लोकांना काय बघा झोपाक पण मिळालं. बाहेर झोपले सगळे, सगळीकडे बाहेर झोपलेलं. जिकडे तिकडे जागा मिळेल तिकडे. आम्ही आता बॅग पॅक केली, झोपून उठलो. आता जातो बशीत जातो. मंडळी आमका खूप वेळानंतर बस मिळालेली आहे. स्टँडवर जाते बसलो, येऊन सुजेला बसलो. हे बसले गर्दी भरपूर आहे. सकाळचे वाजले किती बघा, हलता सगळा समा दिसला. 4चे पण 5 होते दिले. चला डायरेक्ट स्टँड वरती जाऊया पट्टा. पोचलो मंडळी बस स्टँड वरती. बस स्टँड लगेच पोचलो 10 मिनिटात. चला चला बाबा. एक पहिली गाडी येईल मंडळी, गणपती पुढे असं म्हणतात.
गणपतीपुळे गणपतीपुळे गणपतीपुळे. ही जा ही जा. गाडी खाली जा. जागा आहे खाली जागा आहे. लोकांनी केल्याने गर्दी. पायावर पाय ठेवलो कोणतरी पोरग्याच्या. चला 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 चल सुजय. हा मग चल तर पटकन. चला चला जाऊ. चला म्हणजे बसमध्ये जर बसलो चढलो आम्ही. बस चल खडे गावात ते चल बाजू चल बस चल. हे बस सुधार का सांगते सुधार बाजू बस. बसा रे म्हणजे बसलो आम्ही. जागा बिगा गावली आमचा मस्तपैकी. एवढे बसलो बसलो. गणपतीपुळेचा गेट. त्याच गेट मा गणपतीपुळेचा त्याच्या आत ना. भक्त निवास शोधतो आम्ही. भक्त निवास कडे आता हेरडान सगळं जाणं. हेरडान बोललो ते. हो ह्या रोडने म्हटलं ना रे सर. त्या रोडने जाऊ. बघूया आता रिक्षा वगैरे काय मिळतं काय काय. म्हणजे बघा गणपतीपुळेचा मेन गेट ठरवला राईट साईडला. तिथून सरळ खाली यायचा भक्त निवाससाठी जाण्यासाठी. आणि सरळ इकडनं ह्या रोडने जायचं. बघा मॅपवरती टाकला ना भक्ती निवास की टाकायचा. 5 मिनिटाच्या अंतरावरती या. हे बघा गणपतीच्या याच्या पोचलो आम्ही भक्त निवासकडे. या बिल्डिंग भक्त निवासची. काला एंट्री करूच लागता. ठीक आहे एंट्री करू गेले ते. हे सर बघूया जाऊन कसं काय आतमध्ये आता. चला थैस थांबूया ना पुढे थांबूया. किती सर येऊन ना त्यांका. बघूया बिल्डिंग जर भारी. बघूया कसं काय विषय काय. म्हणजे आम्ही परत रिटर्न जातो कारण सर गर्दी खूप झाली. 9 वाजता चेकआउट करू जे रूम फुल असतो. आणि पुन्हा साफसफाई करून 10 वाजता उशीर होतील. त्यामुळे आम्ही आता परत रिटर्न जातो. फुल आहेत बोलले. बघतो दुसरीकडे काही गावता आल्या रूम. परत मागे जायचं लागतं रिटर्न. 10 वाजेपर्यंत कोण थांबतो इतक्या वेळ. बॅड लक. म्हणजे चाय पिऊक थांबलो. फिरान दमलो कंटाळ. सकाळपासून चाय नाही काय नाही. चाय तरी पिऊया म्हटलं. चाय पिऊन जरा फ्रेश होतो. बसा रे गरम गरम चाय घ्या. माझ्यासाठी चाय दिला आणि थँक्यू धन्यवाद. प्रिया रे चाय. हा मस्त कडक एकदम मस्त आहे ना. कडक बराडला चाय मस्त. चाय वगैरे पिऊया डायरेक्ट आता रूमवरती आहे. बघूया म्हणजे चाय पिलो आम्ही वरती. त्याच्यात खाली रूम भेटलो. एक दादाने रूम सांगितलो. हो आम्ही 10 वाजेपर्यंत खाली करू. हो दाखवले तुम्हाला. हो हो चालेल. नाही थांबणार लेट आम्ही. हो चालेल चालेल. 500 रुपये. रूम भेटलो बघा इकडे. मस्तपैकी रूम भेटलो एकदम. संडास बाथरूम हा तिकडे वर.
वर संडास बाथरूम आणि सर्जरी. बाहेर चलो मी 2 नंबरात पटतो. मस्त रूम भेटलो. मस्त भेटलो रूम एक नंबर. चला आता वगैरे फ्रेश वगैरे होतो आणि इथून पटकन आम्ही निघतो. फ्रेश वगैरे फ्रेश वगैरे जातो आणि निघतो लवकर.